नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित मानला जातो. भगवान शिवशंकरांची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे रुद्राभिषेक आणि त्यांना आवडणारी सेवा सुद्धा ही आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे किंवा तुम्ही 4 सोमवारी करू शकता किंवा 4 पैकी एकाही सोमवारी तुम्ही कोणत्याही करू शकता. आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक कसा करावा, काय पठण करावे याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही हा अभिषेक करत असताना शिवमहिम स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे. गणपती अथर्व शिष्य तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे. राम रक्षा 1 ते 9 ओव्यापर्यंत म्हणजे एक वेळेस म्हणायचं आहे. रुद्र अध्याय जो आहे नमक आणि चमक संपूर्ण वाचायचा आहे. शिव कवच एक वेळेस वाचायचा आहे. शिव गायत्री 11 वेळेस वाचायचे आहे. महामृत्युंजय मंत्र जे आहे 11 वेळेस म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्राणयुक्त 11 वेळेस म्हणायचा आहे. अमृत संजीवनी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर कालभैरव अष्टक एक वेळेस म्हणायचे आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली पठण करायचे आहे. त्यानंतर शिवशंकर ध्यान 11 वेळेस पठण करायचे आहे. तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक असेल तर त्यामध्ये या सर्व सेवा दिलेल्या आहेत. रुद्राभिषेक केल्याने काय होते तर अर्थातच वाईट गोष्टी ज्या असतात त्या निघून जातात. पितृदोष लागत नाही, भूमिदोष लागत नाही, वास्तुदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो. रुद्राभिषेकची जी सेवा आहे तुम्ही नित्यनेमाने 40 दिवस केली तर अनंत फळ तुम्हाला प्राप्त होते. त्यामुळे शक्य असेल तर ही सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया छोट्याशा व्हिडिओने. धन्यवाद.